कोपर्डी अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर आजपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे। अहमदनगरच्या सेशन्स कोर्टामध्ये 3 साक्षीदारांच्या उपस्थितीत आता सुनावणीला सुरुवात झाली आहे। सुनावणीच्या सुरुवातीला या प्रकरणातील आरोपी नितीन भैलुमे यानं जामिनासाठी खरंतर याचिका दाखल केली होती। याच याचिकेवर संध्याकाळी निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। याआधी सुद्धा बघा, भैलुमेच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता, पण औरंगाबाद हायकोर्टानं हा जामिनाचा अर्ज फेटाळून लावला होता। आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती द्यायला आमचे अहमदनगरचे रिपोर्टर रोहित वाळके आता आपल्यासोबत आहेत। रोहित, आपण बघतोय सकाळपासून सुनावणीला सुरुवात झाली आहे, आता नेमके काय अपडेट्स आहेत? दर्शना, आता सध्याला कोपर्डी अल्पवयीन मुलीची हत्या व बलात्कार प्रकरणी 3 साक्षीदारांचे साक्ष यावेळी कोर्टात नोंदवण्याचं काम सुरू आहे। त्याचबरोबर तिसरा आरोपी जो आहे या प्रकरणातील नितीन भैलुमे याच्या वकिलाने आज कोर्टामध्ये पुन्हा एकदा जामीन अर्ज दिला होता। त्यावर आता कोर्टाने सायंकाळच्या सुमारास त्याच्यावर निकाल देण्याचं सांगितलेलं आहे। मात्र कोपर्डीच्या प्रकरणी जे 3 साक्षीदार आहेत त्यांची कोर्टासमोर साक्ष त्यांना हजर करण्यात आलं। त्याच्यानंतर त्यांची जी साक्ष आहे ती नोंदवण्याचं काम सध्या सुरू आहे। अगदी थँक्यू रोहित या सविस्तर अपडेट्स बद्दल।